नमस्कार मंडळी, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आता मी गावी होते थोड्या दिवसांपूर्वी. त्यावेळेला कॅमेऱ्यामध्ये काही क्षण टिपले होते. त्यावेळेला नेहमी अशी मनामध्ये विचार यायचा की आपण जे गावातलं जीवन जगतो आणि शहरातलं जीवन ह्या दोघांमध्ये असं सतत माझं कंपॅरिझन चालू असायचं. मग ते कंपॅरिझन चालू असताना काही असे विचार मी माझे लिहून काढले होते. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ते शेअर करूया. शहरात मोठमोठ्या इमारती असतात, पण गावात डोंगराच्या कुशीतलं समाधान असतं. शहरात लोक स्टेटस जपतात, पण गावात नाती जपली जातात. शहरात खिडक्या सतत बंद असतात, दरवाजे बंद असतात, पण गावात दारं कायम उघडी असतात. शहरात आवाज खूप असतो, पण मन मात्र शांत नसतं. आणि गावात शांतता असते, पण तीच मनाला सुखावते. शहरात लोकांना वेळ नसतो, पण गावात अजूनही जेवून जा म्हणणारी माणसं भेटतात. शहरात फक्त आपल्याला सूर्य दिसतो, पण गावात दोन्हीही अनुभवतो आपण. सूर्योदय पण अनुभवतो आणि सूर्यास्त पण अनुभवतो. शहरात जीवन असं चालत असतं किंवा नुसतं पळत असतं घड्याळांच्या काटेवरती. पण गावातलं आयुष्य हे खरं आयुष्य जगलं जातं असं मला तरी वाटतं. शहरात रात्रीही दिवे रस्त्यावरती तुम्ही बघाल तर खूप लागलेले असतात. म्हणजे कुठे असं दिसणारच नाही की आपल्याला दिव्याचे खांब नसतील. पण गावात आपल्याला आकाशभर तारे दिसतात. शहरात लोक एअरफोन लावून फिरत असतात, पण गावात अजूनही पक्ष्यांचे आवाज ऐकण्यासाठी आपले कान मात्र उघडे असतात. शहरात पाऊस म्हणजे एक प्रकारचा ट्रॅफिक, म्हणजे मी ते ट्रॅफिकला पाऊस म्हटलंय. पण गावात थोडा जरी पाऊस पडला तरी जो मातीचा सुगंध सुटतो तो काय विचारूच नका. आणि त्याने एक मनाला वेगळी शांतता आणि एक समाधान देखील मिळतं. शहरात प्रत्येकजण स्वतःपुरता जगत असतो आणि गावात एकाच दुःखात संपूर्ण गाव उभं राहतं. शहरात घरं मोठी असतात, पण गावात अंगण मात्र घरापुढचं खूप मोठं असतं. शहरामध्ये निसर्ग हा फोटोमध्ये दिसतो, पण गावामध्ये निसर्ग आपण रोज जगत असतो आणि तो जगता पण येतो आपल्याला. शहरामध्ये लोक ओळखीचे असतात, पण गावात माणसं मात्र आपली असतात. शहरात प्रत्येक गोष्ट टायमिंगला असते, नुसतं घड्याळाचे काटे पळतच असतात असं मला तरी वाटतं. पण गावामध्ये प्रत्येक क्षणाला हा मोकळेपणा असतो. शहरात सुख शोधावं लागतं, पण गावात शांतता आणि ते सुख आपोआप भेटतं. असंच आमचं पण एक सुंदर गाव आहे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा. आणि पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका. तर भोर तालुक्यामध्ये वरोडी बुद्रुक हे आमचं गाव. आणि वरोडी बुद्रुकमध्ये वेगवेगळ्या वाड्या आहेत, म्हणजे वऱ्याचं गाव, भिलारगाव, शेरताटी, धनावड्याची वाडी, कळकीची वाडी, तुप्याचं गाव, राजवाडा, पांडवाडा, मधला वाडा, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रत्येक गावामध्ये असे वाड्या असतात. तर गाव म्हटलं की मनात एक वेगळी शांतता तर उतरते. पण भलेही गाव आपल्या सुखसुविधांनी सज्ज नसलं तरी तिथली हवा मात्र मनाला आपल्याला जगण्याची नेहमी नवीन ताकद देत असते. सकाळ झाली की गुरांच्या घुंगरांचा आवाज कानावरती पडतो आणि तो आवाज म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचा आलामच म्हणाल तुम्ही. कोंबड्यांची आरवणारी चाहूल असते, चुलीतून शांतपणे निघणारा धूर आणि त्या धुराचा माती मिश्रित सुगंध, हे सगळंही आपण जरी मुंबईला निघून आलो, शहरामध्ये राहत असतो, तरीसुद्धा ते मनामध्ये तसं जिवंत असतं. अशीच आमची पण एक कळकवाडी अशी सुंदर अशी, जिथे आमची बस थांबते त्या बस थांब्यापासून आमची ही कळकवाडी 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती. फक्त 25 ते 30 घरांची ही छोटीशी वाडी, पण मनाने मात्र खरंच इथली माणसं खूप मोठी आहेत. बरं, कळकवाडी हे नाव का पडलं? कारण की इथे पूर्वी कळकीची बेटं खूप प्रमाणामध्ये होती, म्हणून या वाडीला कळकवाडी म्हणायला सुरुवात झाली. डोंगरांच्या कुशीत वसलेली येरोळी गावच्या पायथ्याशी विसवलेली आमची ही वाडी. आजूबाजूला हिरवीगार झाडं, मागे उभा असलेला सुंदर डोंगर आणि त्या सगळ्यात शांतपणे जगणारं आमचं आयुष्य. आमचं म्हणजे जे माझे सासू सासरे जगत असतात, की चुलत सासू सासरे जगत असतात, त्यांचं ते आयुष्य. आणि आम्ही जेव्हा थोड्या दिवसांसाठी जातो तेव्हा पण आम्ही खूप मनमुरादपणे जगत असतो. कारण की जे तिथलं नैसर्गिक वातावरण आहे ना, ते खरंच मी तर म्हणेल की मी खूप नशीबवान आहे की आम्हाला असं नैसर्गिक वातावरणामध्ये राहायला अजूनही मिळते गावी गेलं की. बरं, पाण्याची सोय म्हणाल आमच्या गावाला तर अजूनही नाही. येरोळीच्या कड्यातून आमची जी जुनी माणसं होती, म्हणजे जुन्या लोकांनी पाईपलाईन आणली होती येरोळीच्या कड्यातून. खरं तर किती कष्ट घेतले असतील ना त्या लोकांनी, कारण की जेव्हा पण आम्हाला दरवर्षी पाण्याची पूजा करायला जावी लागते पाण्याच्या टाकीची, त्यावेळेला तिथे जाऊन आम्ही नेहमी दरवर्षी त्या पाण्याच्या टाकीची पूजा करतो. तर तेव्हा जाणवतं की तो कडा उतरून खाली पाईपलाईन आणली आणि त्यांच्यामुळे खरं तर आज आम्ही ते नैसर्गिक पाणी पितो.
हे त्यांच्या मेहनतीमुळे. खरंच त्या जुन्या पिढीबद्दल आहे ना मनात खूप कृतज्ञता आहे. आणि आजही पाण्याच्या टाकीवरून पाणी आणावं जरी लागत असलं ना आम्हाला, तरी गावची ओढ मात्र आमची कधीच कमी होत नाही. तसं बघायला गेलं तर आम्हाला मे महिन्याला जेव्हा जातो ना आम्ही, त्यावेळेला आम्हाला टँकर विकतच घ्यावे लागतात. कारण की तेवढं पाणी आम्हाला नाही पुरलं जात, जे आमची 25-30 घरांची जी वाडी आहे त्यांच्यासाठी. आणि मग आम्हाला पिण्याचं पाणी फक्त तिथून टाकीवरून मिळतं. मग तिथे कधी 4 हंडे किंवा 5-6 हंडे म्हणजे असे वाटून घेतले जातं. आमचं जे जुनं घर होतं ना ते खूप लहान होतं. शेणाची जमीन होती, घरातच चूल होती. पण घरामध्ये ना एक नैसर्गिक आणि उबदार असा वास असायचा. आणि आजही म्हणजे काळ बदलला आणि आम्ही नवीन घर बांधलं. घर मुंबईच्या स्ट्रक्चरप्रमाणे जरी बांधलं असलं तरी घराच्या मागे पडवी काढून तिथे चूल असावी हा माझा हट्ट होता. आणि माझ्या सासऱ्यांचं देखील. मला चूल रोवता येत नव्हती, पण माझी आजी आणि माझी आई जेव्हा माझ्या घरी आले होते त्यावेळेला माझ्या आजीला आणि माझ्या आईला सांगून मी चूल रोवून घेतली होती. आणि त्यांनीसुद्धा अगदी आनंदाने ती चूल म्हणजे मला रोवून दिली होती. पण त्यांना जो त्रास झालेला ना तो मला अजूनही आठवतोय. चूल ती सिमेंटमध्ये त्यांनी रोवली, त्यावेळेला त्यांनाही नाही कळलं चूल रोवताना. आणि चूल रोवून झाल्यानंतर त्यांच्या हाताला ना असे छोटे छोटे खड्डे पडले होते. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा पण मी त्या चुलीजवळ जाते आणि ती जेव्हा अन्न शिजवते ना तेव्हा खरंच म्हणजे त्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या एक मायेची ना नेहमी म्हणजे असं जाणीव होत असते. आमच्या या घराचा आनंद माझ्या कैलासाचे सासऱ्यांनी अगदी मनापासून घेतला. घराच्या प्रत्येक भिंतीत त्यांचं समाधान अजूनही जाणवतं. पण माझ्या सासूबाई माझ्या लग्नाच्या आधीच त्या स्वर्गवासी झाल्या. त्यांचं नाव जनाबाई तुपे. माझ्या लग्नाआधीच त्या स्वर्गवासी झाल्यामुळे त्यांना ह्या नवीन घराचा काही आनंद प्रत्यक्ष अनुभवता नाही आला. आणि खरं सांगायचं तर त्या जर आज असत्या ना तर कधी कधी वाटतं त्या पडवीतल्या चुलीजवळ बसल्या असत्या. घरभर फिरून त्यांनी प्रत्येक गोष्ट कौतुकाने पाहिली असती. माणसं आपल्याला सोडून जातात, पण आठवणी मात्र घर सोडून कधीच जात नाहीत. आजही या घरात त्यांची शांत उपस्थिती कधीतरी जाणवते. भिंतीमध्ये, अंगणात, चुलीच्या उभीत त्यांच्या आठवणी अजूनही ह्या घराला जिवंत ठेवून आहे असं नेहमी वाटतं मला तरी. कारण की प्रत्येक गोष्ट त्यांची अजूनही त्यांचा जो संसार होता तोच मी अजून वापरत आहे. म्हणजे मला जी लग्नात दिलेली भांडी होती ती मी आत्ता वापरायला काढली. नाहीतर इतके वर्ष झालं मी मुंबईला सुद्धा आणि गावीसुद्धा त्यांच्या संसारातली भांडी वापरते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा एक जुना स्वेटर होता आणि कानाला बांधायचं एक मफलर होतं. हे सगळं पाहिलं की अजूनही एक मायेची उब जाणवते. लोक म्हणतात की माणसं गेल्यावर त्यांची कपडे, वस्तू घरात ठेवू नयेत किंवा ठेवायची नसतात. पण मला एक गोष्ट कधीच समजली नाही की ज्यांनी आयुष्यभर जपून ठेवलेली प्रॉपर्टी असते ती चालते. त्यांनी एवढं कष्ट केलं असतं आपल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी सुद्धा. त्या वापरलेल्या ते कष्ट केलेल्या सगळ्या प्रॉपर्टी चालतात, सोने दागिने चालतात, पण त्या वापरलेल्या वस्तू मात्र का नाही चालत? म्हणजे खरं तर मी या मताच्या पूर्णपणे विरुद्ध उभी आहे. कारण त्या वस्तू म्हणजे फक्त कपडे किंवा भांडी नसतात, त्या आठवणी असतात आपल्या. त्या माणसाच्या अस्तित्वाचा शेवटचा स्पर्श असतो. कधी कधी एखादा स्वेटर हातात घेतला किंवा त्यांचा एखादा मफलर जरी माझ्या हातामध्ये आला की माणूस दिसत नाही पण त्यांची माया अजूनही आपल्या आसपास आहे असं जाणवतं. म्हणूनच शहरामध्ये आयुष्य जरी आपण जगत असतो तरी मन मात्र आपल्या आजही म्हणजे आपल्या प्रत्येकाची ओढ ही गावाकडे असते. हे माझे स्वतःचे वैयक्तिक विचार आहेत. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. किंवा घर हे फक्त आपल्या विटांचं नसतं, तर त्या माणसांच्या आठवणींचा एक श्वास असतो. तर तुम्हाला आजचा एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडले चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.